हस्तिनापूर ती महानगरी जिथे गंगेच्या लाटा किनाऱ्यांशी हितगुज करायच्या, जिथे रात्री राजवाड्याच्या छतावर चांदणे पसरलेले असायचे आणि दिवसाची सुरुवात शंखध्वनीने व्हायची. याच नगरीत एका अशा बालिकेने जन्म घेतला जिचे नाव महाभारताच्या या विशाल आख्यानात अगदी हळूवारपणे घेतले जाते. परंतु जेव्हा जेव्हा हे नाव येते तेव्हा ते हृदयाच्या खोल कोपऱ्याला स्पर्श करून जाते. ही बालिका होती दुशला. महाभारताच्या आदिपर्वात उल्लेख आहे की धृतराष्ट्र आणि गांधारी यांना 101 संतती होत्या. 100 पुत्र आणि 1 कन्या. ती कन्या म्हणजेच दुशला. अशा प्रकारे दुशला ही कुरुवंशाची एकमेव कन्या होती, जी थेट धृतराष्ट्राची संतान होती. धृतराष्ट्र जन्मापासूनच अंध होते. ते विचित्रवीर्य आणि अंबिका यांचे पुत्र तसेच महर्षी वेदव्यासांचे क्षेत्रज पुत्र होते. अंधत्वामुळेच त्यांना सुरुवातीला राजपद दिले गेले नव्हते, परंतु पांडूंच्या वनगमनानंतर ते हस्तिनापूरचे राजा बनले. दुशलाची आई गांधारी ही गांधार देशाची राजकुमारी होती. तिच्या वडिलांचे नाव सुबल होते. गांधारी परम पतिव्रता होती आणि तिने लग्नानंतर आपल्या अंध पतीप्रती एकनिष्ठ प्रेम व्यक्त करत स्वतःच्या डोळ्यावर कायमची पट्टी बांधून घेतली होती. मित्रांनो, महाभारताच्या आदिपर्वात असा उल्लेख आढळतो की महर्षी वेदव्यास एकदा गांधारीवर प्रसन्न होऊन तिला वरदान देण्यासाठी आले. गांधारीने वरदान मागितले की तिला 100 पुत्र व्हावेत, जे धृतराष्ट्राप्रमाणेच बलशाली असतील. व्यासांनी तथास्तु म्हटले. या वरदानाच्या फलस्वरूप गांधारी 2 वर्ष गरोदर राहिली. जेव्हा तिला समजले की कुंतीने युधिष्ठिराला जन्म दिला आहे, तेव्हा ती अत्यंत व्यथित झाली आणि तिने स्वतःच्या पोटावर आघात केला. त्यातून मांसाचा एक अत्यंत कठीण गोळा बाहेर आला. व्यासमुनींनी त्या मांसाच्या गोळ्याचे तुपाने भरलेल्या 101 कुंड्यांमध्ये विभाजन केले. 100 कुंड्यांमधून 100 पुत्र जन्माला आले आणि एका अतिरिक्त कुंडीतून एका कन्येचा जन्म झाला. तीच कन्या म्हणजे दुशला. दुशलाचा सर्वात मोठा भाऊ दुर्योधन होता, ज्याचा जन्म सूर्यास्ताच्या वेळी झाला होता आणि ज्याच्या जन्माच्या वेळी अनेक अशुभ लक्षणे दिसली होती. दुर्योधनानंतर दुःशासन, विकर्ण, जलसंग, सुलोचन यासारखे 99 इतर भाऊ होते. अशा प्रकारे दुशला एक अथांग परिवारात जन्माला आली होती, जिथे तिच्यापेक्षा मोठे 100 भाऊ होते आणि जिथे राजवाड्यात सदैव गदारोळ असायचा. परंतु या एवढ्या मोठ्या कुटुंबात ती एकमेव मुलगी होती. या अर्थाने ती अत्यंत विशेष आणि तेवढीच एकाकी होती. हस्तिनापूरच्या अंतपुरात दुशलाचे बालपण गेले. तिच्या भावाव्यतिरिक्त तिचे 5ही पांडव भाऊसुद्धा तिथेच होते. युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव, जे धृतराष्ट्राचे पुतणे होते. दुशलाने त्यांनाही ओळखले, त्यांनाही प्रेम दिले. महाभारत हे स्पष्ट करते की दुशलाचे ते बालपण, जिथे कौरव आणि पांडव एकत्र खेळायचे, जिथे द्रोणाचार्य शिक्षण द्यायचे आणि जिथे गंगेचा प्रवाह अखंड वाहायचा, तो काळ तिच्या आयुष्यातील एकमेव सुखाचा काळ होता. जेव्हा दुशला विवाहयोग्य झाली तेव्हा तिच्यासाठी वराचा शोध सुरू झाला. धृतराष्ट्राने तिच्या विवाहासाठी सिंधुराज जयद्रथ योग्य असल्याचे मानले. महाभारताच्या आदिपर्वात या विवाहाचा संकेत मिळतो. जयद्रथ हा वृद्ध क्षत्राचा मुलगा होता. तो सिंधू आणि सौवीर देशाचा अधिपती होता. सिंधू नदीच्या तीरावर त्यांचे समृद्ध आणि विशाल राज्य पसरलेले होते. जयद्रथ युद्धकलेत निपुण होता आणि एक शक्तिशाली राजा म्हणून ओळखला जात असे. धृतराष्ट्रासाठी हा विवाह राजकीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता. सिंधू राजाशी वैवाहिक संबंध प्रस्थापित केल्याने कौरवांची शक्ती आणि मित्रपक्ष वाढणार होते. या विवाहानंतर दुशला हस्तिनापुरापासून दूर सिंधू प्रदेशात निघून गेली. तिने आपली आई गांधारी, वडील धृतराष्ट्र आणि ज्या 100 भावांच्या सावलीत ती मोठी झाली होती, त्या सर्वांचा निरोप घेतला. जयद्रथाचे वडील वृद्धक्षत्र यांनी घोर तपश्चर्या केली होती. त्या तपश्चर्येच्या फळाने त्यांना एक वरदान मिळाले होते. जो कोणी त्यांच्या मुलाचे मस्तक कापून ते जमिनीवर पाडेल, त्याचे स्वतःचे मस्तकही त्या क्षणी 100 तुकड्यांमध्ये फुटून जाईल. हे वरदान जयद्रथासाठी एका सुरक्षा कवचासारखे होते. जयद्रथ हा भगवान शिवांचा फार मोठा भक्त होता.
त्याने महादेवांची आराधना करून विशेष कृपा प्राप्त केली होती. ही भक्ती पुढे चालून त्यांच्या आयुष्यात एक निर्णायक भूमिका बजावणार होती. दुशला आता सिंधू देशात राणी म्हणून राहू लागली. ती पतिव्रता होती आणि आपल्या कर्तव्याचे पालन करत होती. महाभारतात तिच्या सिंधू देशातील आयुष्याचे सविस्तर वर्णन नाही, पण हे स्पष्ट आहे की तिला तिच्या पतीच्या राज्यात पूर्ण सन्मान मिळाला. जयद्रथाचा स्वभाव काहीसा गुंतागुंतीचा होता. तो वीर होता, पण कधीकधी तो स्वतःचा विवेक गमावून बसत असे. त्याची हीच कमजोरी पुढे एका मोठ्या संकटाचे कारण बनणार होती आणि त्या संकटात दुशलाचे नावच त्याची रक्षा करणार होते. दुशलाच्या विवाहाचा हा प्रसंग सांगतो की त्या काळात राजकन्याचे विवाह बहुतांश राजकीय निर्णयावर आधारित असायचे. दुशलाने जे स्वीकारले ते केवळ एका पत्नीचे दायित्व नव्हते, तर ते एका कुळाच्या मर्यादेचे रक्षण होते. महाभारताच्या वनपर्वात असा एक प्रसंग येतो जो दुशलाच्या नावाला अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान देतो. पांडव त्यावेळी वनवासात होते आणि कामाक्य वनात राहत होते. एक दिवस जयद्रथ आपल्या सैन्यासह त्याच वनाच्या जवळून जात होता. जयद्रथ शाल्व देशाच्या राजकुमारीशी विवाह करायला चालला होता. त्याच्यासोबत विशाल सैन्य होते. त्यावेळी युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन धौम्य ऋषीच्या आश्रमाबाहेर गेले होते, तर नकुल आणि सहदेव भिक्षेसाठी गेले होते. आश्रमात फक्त द्रौपदी आणि धौम्य ऋषी होते. जयद्रथाने द्रौपदीला पाहिले. द्रौपदी अत्यंत सुंदर होती आणि जयद्रथ तिच्या रूपावर मोहित झाला. त्याने आपला मित्र कोटिकस्य याला पाठवून द्रौपदीची माहिती घेतली आणि द्रौपदीसमोर स्वतःसोबत येण्याचा प्रस्ताव ठेवला. द्रौपदीने त्याला स्पष्ट नकार दिला. ती म्हणाली की ती 5 महारथींची पत्नी आहे आणि जयद्रथाने असा कुविचार मनात ठेवू नये. परंतु जयद्रथाने तिचे ऐकले नाही. त्याने बळजबरीने द्रौपदीला आपल्या रथात बसवले आणि तो निघून गेला. धौम्य ऋषींनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, पण जयद्रथाच्या सैन्याने त्यांना बाजूला ढकलले. जेव्हा पांडव परतले तेव्हा त्यांना या घटनेची माहिती मिळाली. एका दासीने सर्व वृत्तांत सांगितला. पांडव क्रोधाने लाल झाले आणि त्यांनी जयद्रथाचा पाठलाग केला. अर्जुन आणि भीम सर्वात आधी जयद्रथापर्यंत पोहोचले. भीमाने जयद्रथाला रथावरून खाली खेचले आणि त्याला बेदम चोप दिला. जयद्रथाचे सैन्य पळून गेले. भीमाने जयद्रथाला मारण्याचा प्रयत्न केला, पण युधिष्ठिराने भीम आणि अर्जुनाला रोखले. त्यामागचे कारण अत्यंत भावूक होते. युधिष्ठिर म्हणाला, हा आपल्या दुशलेचा पती आहे. जर आपण याला मारले तर आपली बहीण दुशला विधवा होईल. हा आपल्या बहिणीवर अन्याय ठरेल. महाभारतात दुशलेची ही पहिली आणि अत्यंत महत्त्वपूर्ण उपस्थिती मानली जाते. ती स्वतः तिथे हजर नव्हती, परंतु तिचे नाव आणि पांडवांची ती बहीण असण्याची ओळख तिच्या पतीचे प्राण वाचवून गेली. भीमाने जयद्रथाचे मुंडन केले. त्याच्या डोक्यावर फक्त 5 शेंड्या ठेवून बाकी सर्व केस कापून टाकले. त्या काळात हा सर्वात मोठा अपमान मानला जात असे. जयद्रथाला युधिष्ठिराचा दास बनवून सोडण्यात आले आणि नंतर युधिष्ठिराने त्याला मुक्त केले. जयद्रथ या घटनेनंतर अत्यंत अपमानित होऊन परतला, परंतु त्याच्या मनात पांडवांबद्दल जी घृणा आणि बदला घेण्याची भावना निर्माण झाली ती कधीच शांत झाली नाही. द्रौपदी हरणाचा असफल प्रयत्न आणि त्यामुळे झालेला अपमानाचा बदला घेण्यासाठी जयद्रथाच्या मनात प्रतिशोधाची ज्वाला पेटत होती. त्याला ठाऊक होते की पांडवांशी थेट युद्ध करून तो जिंकू शकत नाही, म्हणूनच त्याने दैवी शक्तीचा मार्ग निवडला. जयद्रथाने घोर तपश्चर्या केली. भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी त्याने अत्यंत कठीण साधना केली. महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी जयद्रथाला वरदान मागायला सांगितले. जयद्रथाने वर मागितला की मला युद्धात पांडवांचा पराभव करता यावा. शिवांनी त्याला वरदान दिले, पण एका मर्यादेसह. श्रीकृष्ण आणि अर्जुनाला सोडून तो उरलेल्या 4ही पांडवांना एका दिवसासाठी युद्धात रोखू शकत होता. जयद्रथाला हे वरदान अत्यंत मौल्यवान वाटले. त्याने याला आपल्या भविष्यातील सर्वात मोठे शस्त्र मानले, पण हे वरदानच त्याच्या विनाशाचे कारण ठरेल हे त्याला ठाऊक नव्हते. दुशलाचा पती अशा प्रकारे अधर्माच्या मार्गावर चालला होता. महाभारताची शिकवण आहे की शक्ती कोणत्याही स्रोतातून मिळालेली असो, जर तिचा वापर अधर्मासाठी केला तर शेवटी विनाशच होतो. जयद्रथाच्या बाबतीतही हेच घडले. कुरुक्षेत्राच्या युद्धात जयद्रथ कौरवाच्या बाजूने लढला. तो एक प्रमुख योद्धा होता. दुशलासाठी हा काळ अतिशय कठीण होता. तिचे पती एका बाजूने लढत होते आणि तिचे 100 भाऊ दुसऱ्या बाजूने पांडवांशी लढत होते.
तिने नक्की कोणासाठी प्रार्थना करावी ही वेदना फक्त तीच स्त्री समजू शकते जी अशा परिस्थितीत अडकली असेल. कुरुक्षेत्र युद्धाच्या 13व्या दिवशी एका हृदयद्रावक घटना घडली. अभिमन्यू वध. त्या दिवशी आचार्य द्रोणांनी चक्रव्यूहाची रचना केली होती. अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू याने चक्रव्यूहात प्रवेश करण्याचे ज्ञान आपल्या आईच्या गर्भात असताना शिकले होते, पण बाहेर पडण्याची विद्या त्याला माहीत नव्हती. अभिमन्यू पराक्रमाने चक्रव्यूहात शिरला. इतर पांडव त्याच्या मागे जाऊ इच्छित होते, पण जयद्रथाने आपल्या वरदानाचा वापर केला. त्याने महादेवाच्या वरदानाने युधिष्ठिर, भीम, नकुल आणि सहदेव यांना व्यूहाच्या बाहेरच रोखून धरले. अभिमन्यू एकटा पडला. द्रोण, कर्ण, दुर्योधन, अश्वत्थामा, कृपाचार्य, कृतवर्मा आणि जयद्रथ यांनी मिळून त्या बालकावर अधर्माने हल्ला केला. अभिमन्यू मारला गेला. जयद्रथ या सामूहिक हत्येत सहभागी होता. जेव्हा अर्जुनाला आपल्या मुलाच्या मृत्यूची बातमी मिळाली तेव्हा त्याचा शोक क्रोधात बदलला. अर्जुनाने प्रतिज्ञा केली, उद्या सूर्यास्ताच्या आत जर मी जयद्रथाचा वध केला नाही तर मी स्वतः अग्निप्रवेश करेन. दुशलासाठी ही बातमी अत्यंत भयानक होती. अर्जुनाने तिच्या पतीला मारण्याची प्रतिज्ञा केली होती. ती रात्र तिच्यासाठी एका मृत्यूच्या प्रतीक्षेसारखी होती. 14व्या दिवशी द्रोणाचार्यांनी जयद्रथाच्या रक्षणासाठी विशेष व्यूह रचला, पण अर्जुनाने अद्भुत युद्ध करत सर्व व्यूह तोडले. दिवस ढळू लागला होता तेव्हा श्रीकृष्णाने आपल्या योगमायेने सूर्याला ढगामागे लपवले. अंधार झाला. कौरवांना वाटले सूर्यास्त झाला आणि त्यांनी उत्सव साजरा करायला सुरुवात केली. जयद्रथही आनंदाने बाहेर आला. त्या क्षणी श्रीकृष्णाने माया हटवली. सूर्य पुन्हा दिसला. अर्जुनाने दिव्य अस्त्र चालवून जयद्रथाचे मस्तक उडवले. ते मस्तक उडत जाऊन थेट त्याचे वडील वृद्धक्षत्र याच्या मांडीवर पडले. वृद्धक्षत्र दचकून उठले आणि ते मस्तक जमिनीवर पडताच वृद्धक्षत्राच्या मस्तकाचेही तुकडे झाले. अशा प्रकारे जयद्रथाचा अंत झाला. दुशला आता सिंधू देशात एक विधवा राणी बनली होती. तिचा शोक केवळ पतीसाठी नव्हता तर तिच्या भावांसाठी आणि संपूर्ण कुळासाठी होता. 18 दिवसांच्या युद्धात कौरवांचे सर्व 100 भाऊ मारले गेले. दुर्योधनाच्या मृत्यूनंतर कौरव वंशाचा अंत झाला. गांधारी आणि धृतराष्ट्राने आपली सर्व मुले गमावली. दुशला सिंधू देशात एकटी पडली होती. काही वर्षांनी वनात लागलेल्या वणव्यात धृतराष्ट्र आणि गांधारी यांचाही मृत्यू झाला. पती गेले, भाऊ गेले, आई वडील गेले, पण दुशला खचली नाही. तिच्याकडे तिचा मुलगा सुरथ होता आणि सिंधू देशाला सावरण्यासाठी जबाबदारी होती. युद्धाच्या समाप्तीनंतर युधिष्ठिराने अश्वमेध यज्ञ आयोजित केला. यज्ञाचा घोडा अर्जुनाच्या संरक्षणात फिरत होता. तो घोडा फिरत फिरत सिंधू देशात पोहोचला. तिथे आता जयद्रथाचा मुलगा सुरथ राज्य करत होता. सुरथाने यज्ञाचा घोडा अडवला. अर्जुनाशी युद्ध करताना सुरथाचा मृत्यू झाला. मित्रांनो, काही कथांनुसार अर्जुनाला पाहून भीतीनेच त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला. जेव्हा दुशल्याला समजले की तिचा मुलगाही मारला गेला आहे तेव्हा तिचे हृदय पुन्हा एकदा तुटले. पण तिने रडण्याऐवजी एक धाडसी निर्णय घेतला. दुशला आपल्या लहान नातवाला म्हणजेच सुरथाच्या लहान मुलाला कडेवर घेऊन थेट अर्जुनाच्या शिबिरात पोहोचली. जेव्हा अर्जुनाने दुशल्याला पाहिले तेव्हा तो स्तब्ध झाला. अर्जुनाच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने दुशलासमोर हात जोडले आणि क्षमा मागितली. दुशला म्हणाली, अर्जुना, हा लहान बाळच आता माझा एकमेव सहारा आहे. याचे वडील गेले. हे सिंधू राज्य याचे आहे. तू याच्या रक्षणाचे वचन दे. अर्जुनाने त्या बालकाला अभयदान दिले. त्याला सिंधू देशाचा उत्तराधिकारी म्हणून स्वीकारले आणि दुशलाला त्याच्या रक्षणाचे वचन दिले. दुशलाचे आयुष्य महाभारतातील एका अशा पात्राचे आहे जी युद्धाच्या मैदानात नव्हती, पण युद्धाची सर्वात मोठी वेदना तिने सहन केली. तिने पती गमावला, 100 भाऊ गमावले, आई वडील गमावले आणि शेवटी मुलगाही गमावला. तरीही तिने हार मानली नाही. तिने आपल्या नातवाला सावरले आणि कुळाचे रक्षण केले. पांडव आणि दुशला यांच्यातील नाते हे रक्ताच्या पलीकडचे प्रेमाचे नाते होते. ती शत्रूची पत्नी आणि शत्रूची बहीण होती, पण पांडवांसाठी ती कायम त्यांची लाडकी बहीणच राहिली. जेव्हा जेव्हा महाभारताचा इतिहास आठवला जाईल तेव्हा दुशलेची स्मृती एका दिव्यासारखी तेवत राहील. ती युद्धाच्या मैदानात लढली नाही, पण तिने आयुष्यातील युद्ध आपल्या धैर्याने, प्रेमाने आणि ममतेने जिंकले. जी स्त्री संकटातही तुटत नाही तीच खरी वीरांगना असते. तर मित्रांनो, कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर कथेला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.